नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा। तर मी आज घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी तुमच्यासाठी। ती म्हणजे एकदम साध्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे आणि ती सहसा सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। तर मी तुम्हाला सांगते काय बनवणार आहे। तर मी आज बनवणार आहे अंडा भुर्जी आणि त्याच्यासोबत अंडा भुर्जी पाव बनवणार आहे। तर हे बघा, मी त्याच्यासाठी घेतलेला आहे 2 कांदे कापून, थोडेसे मोठे मोठे कांदे, आणि ही 2 टमाटर आहेत आणि हिरव्या मिरच्या आहेत 3, कारण जास्त घेतलेल्या नाहीत। मी थोडंसं लाल मिर्च पावडर पण टाकणार आहे। त्यानंतर मी घेतलेलं आहे हे बघा, लाल मिर्च पावडर एकदम कमी आहे, कारण जास्त मुलांना तिखट आवडत नाही। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने किती मिरची पाहिजे ते टाकू शकता। त्यानंतर मी घेतलेला हळद आणि मीठ आहे याच्यामध्ये। तर मी आता भुर्जी बनवणार आहे। त्यासाठी मी घेतलेले आहेत 5 अंडे आणलेले आहेत। हे बघा, 5 अंड्याची बनवणार आहे भुर्जी। आणि त्यानंतर मी पाव पण आणून ठेवलेले आहेत, हे बघा फ्रेश पाव आहेत। तर चला आता आपण बनवूया। त्यानंतर मी सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विजिट करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा आवडलं तर, आणि शेअरसुद्धा करा। तर चला बघूया। तर मी कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे। आता गरम झाल्यानंतर थोडंसं तेल आपण कांदे टाकूया मध्ये। तेल गरम झालेलं आहे, मी कांदे टाकून घेते। कांद्याला थोडं परतून घेऊया। हलका लाल झालेला आहे कांदा, आपण याच्यामध्ये टाकूया टमाटर आणि हिरव्या मिरच्या। आपण याला थोडंसं परतून घेऊया। त्यानंतर मी टाकणार आहे आता मिरची आणि हे हळद आणि मीठ। हे बघा किती छान मसाला तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे हे मसाला झालेला आहे, व्यवस्थित बारीक झालेला आहे एकदम। तर आता आपण याच्यामध्ये टाकूया अंडे, मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये फोडून। याला असं पटकन आपण हलवून घेऊया, कारण बुडाला लागणार नाही। हे बघा, भुर्जी तयार झालेली आहे। गरम गरम भुर्जी बघा तयार झालेली आहे। त्यानंतर आपण बटर लावून घेऊया, पावला गरम करून घेऊया। बटर लावलेला आहे मी पॅनला आणि पावला पण लावलेला आहे थोडंसं।
तर बघा रेडी झालेली आहे ही भाजी, अंडा भुर्जी आणि पावाला पण मस्का लावलेला आहे आणि मी मधून पण लावलेला आहे आणि इकडून पण लावलेला आहे. एकदम भारी आहे बघा. तुम्ही मध्ये टाकून पावाच्या मध्ये टाकून खायचं असेल तर खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता. तर बघा कशी वाटते ही रेसिपी बघा, नक्की ट्राय करून बघा. एकदम साध्या पद्धतीने आहे आणि एकदम चवदार आहे. तर हे बघा इकडे. तर मी आता बघा हे करायला होते बघ खाऊ. तर हे बघ खा कशी वाटली. तर माझा मुलगा चेक करतोय कशी वाटली ती रेसिपी. बघा कशी झाली आहे ते. कशी झाली आहे एकदम भारी. तुम्ही पण ट्राय करा. माझी मम्मी माझी मम्मी एवढं सारं बनवती. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. तर बाय. माझी रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे. तर भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.